बघा 3 2 4 5 अशा संख्या आहे। तर ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे याचा आन्सर कसं फाइंड करायचं ते आहे एकदम सिंपल। हे बघा एडी मायनस बीसी म्हणजे असा आणि असा मल्टिप्लाय करायचा आणि मायनस करायचा। चला बघूया डी इक्वल टू ए इंटू डी, ए डी मायनस काय करायचं मायनस बीसी, बीसी। आणि इथं सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं हा सिक्वेन्स चुकायचा नाही। एडी म्हणजे असं मल्टिप्लाय आणि मायनस बीसी असंच करायचं। हे असं नाही एडी मायनस बीसी, किंवा तुम्ही पहिले बीसी मायनस एडी करसाल चुकेल, तुमचा आन्सर चुकेल। सो पहिले एडी मायनस बीसी हे तीन इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात ठेवा। सगळ्यात पहिले काय डिटर्मिनंट काय असतो तो कसं डिफाइन करतात कॅपिटल लेटरनी। नंतर डिग्री ऑफ डिटर्मिनंट किती आहे 2, नेहमी डिग्री ऑफ डिटर्मिनंट 2 असते। क्लास 10 साठी फक्त 11th मध्ये गेला 12th मध्ये गेला ते डिटर्मिनंटची पूर्ण डिटेल चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये डिग्री वेगवेगळी आहे ते सोडून द्या। सध्या पुरतं लक्षात ठेवा डिटर्मिनंटची डिग्री किती आहे 2। आणि व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय एडी असा एडी मायनस बीसी, एवढं 3 पॉइंट लक्षात ठेवा।